साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. बापरे, जिल्ह्यातील नागरिक होत आहेत चक्क टकले. शेगाव तालुक्यातील 3 गावात 35 ते 40 नागरिकांची अचानक केस गळती. टक्कल पडत असल्याने नागरिक झाले भयभीत. अज्ञात आजाराने एंट्री केल्याची शंका. शेगाव तालुक्यात 3 गावात जवळपास 50हून अधिक व्यक्तींना अचानक केस गळती होत असून काही दिवसातच त्यांचे चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने सर्वच खळबळ उडाली आहे. तर गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात आजाराने थैमान घातले असल्याचे समोर आले. गावातील कुटुंबाची कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत आहेत. सुरुवातीला डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामध्ये महिलांचा समावेश आहे. या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात असून ग्रामस्थ वापरत असलेले पाण्याचे नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठीही पाठवण्यात आले आहेत. पाण्याचा अहवाल आल्यावरच कळणार आहे की नेमके याचे कारण काय आहे. गेल्या 10 दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजार पसरलेला आहे. त्याच्यात केस गळती होत आहे. आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास 20 पेशंटचे असे टक्कल पडले. एकदा केस गळती चालू झाली की 5 ते 6 दिवसात पूर्ण टक्कल होते. या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब DHO यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे. 3 दिवसापासून आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव, कालवड व कठोरा येथे अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे. तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे. त्यामध्ये बोंडगाव, कालवड व कठोरा येथे अनुक्रमे 16, 13 व 7 केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे.